खाशाबा जाधव यांनी असंख्य संकटांवर मात करत छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचं भाग्य या कोल्हापूरच्या लाल मातीला मिळालं. 1952 मध्ये हेलसिंकी इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 52 किलो गटातील फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदक पटकावलं. त्यावेळी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा झाला होता. साता समुद्रापार कुस्तीला दैदिप्यमान यश मिळवून देऊन छत्रपती शाहूंचं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण केलं होतं. मात्र अशा या भूमिपुत्राला पद्म पुरस्कार मिळण्यासाठी आजही त्यांच्या कुटुंबियांना झगडावं लागतंय, ही शोकांतिका आहे. 2001 साली भारत सरकारकडून त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला, पण नागरी पुरस्कारापासून मात्र नेहमीच त्यांना वंचित ठेवण्यात आलं. आजवर ज्यांनी ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत त्यांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. फक्त खाशाबा जाधवच याला अपवाद ठरलेत. मागील 25 वर्ष खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव हे सातत्यानं सरकार दरबारी यासाठी प्रयत्न करतायत. प्रत्येक वर्षी राज्य शासनाकडून प्रस्ताव केंद्र सरकारकडे जातो, मात्र पद्म पुरस्कार यादीत नाव येत नाही. त्यामुळे रणजित जाधव यांनी अखेर न्यायालयीन लढा देण्याचं ठरवलं. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ संग्रामसिंह देसाई यांनी नोव्हेंबर 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं या महान खेळाडूचा योग्य नागरी सन्मान करण्याबाबत 4 मेपर्यंत घ्या असा निर्देश केंद्र सरकारला दिलाय. एक चांगला आदर्श म्हणून आपण कोणाकडे पाहिजे झालं जे आजकाल दुर्मिळ झालेलं आहे तर ते खाशाबा जाधव आहेत. आणि अशा सज्जन चांगल्या गुणी खेळाडूचा सन्मान झाला तर मला निश्चित आशा आहे की जे विद्यमान स्थितीमध्ये चांगल्या ठिकाणी नाव कमावून राष्ट्रीय पातळीपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळत आहेत त्यांना अधिक स्फूर्ती मिळेल आणि येणाऱ्या काळात नवीन उद्योन्मुख खेळाडू तयार होतील. त्यांनासुद्धा एक आदर्शाने एक हे मिळेल की बाबा सिस्टीममध्ये एखादी गोष्ट केली चांगल्या अर्थानं तर त्या माणसाला योग्य सन्मान आणि न्याय निश्चित मिळत असतो. खाशाबांच्या बाबतीत तो जिवंतपणी झाला असता तर त्याला अधिक सोनेरी लढ आली असती, परंतु काही गोष्टी नियतीच्या मनात उशिराने असतात असं मानूया आपण. पण 100व्या वर्षात त्यांच्या जन्मशताब्दीमध्ये जर त्यांना तो दिला गेला एक मोठी गोष्ट होईल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र शासनाने यापूर्वी त्यांचं 4-5 वेळा नाव शिफारस केलेलं होतं, पण दुर्दैवानं केंद्र सरकारकडून ते पूर्णत्वास नेण्यात आलं नाही. मात्र या हायकोर्टच्या बेंचनं जो निर्देश दिला आहे त्याला अनुसरून मला आशा आहे की येणाऱ्या 4 मेपूर्वी भारत सरकार काहीतरी चांगला निर्णय घेईल आणि खाशाबांना मरणोत्तर पद्मविभूषण ही उपाधी लागेल. आपण सगळेजण या निर्णयाची वाट पाहतोय आणि तो निर्णय येण्याची अपेक्षा ठेवून अतिशय उत्सुक आहोत. मला आशा आहे की सकारात्मक निर्णय भारत सरकारकडून येईल. धन्यवाद. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926ला कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावी झाला असला तरी त्यांचं कोल्हापूरशी एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध होते. 1952 मध्ये ज्यावेळी ऑलिम्पिकसाठी हेलसिंकीला जाण्याची वेळ आली त्यावेळी पैशाअभावी आपल्याला जाता येणार नाही म्हणून ते निराश झाले होते. त्यावेळी ते कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये शिकत होते. ही गोष्ट तत्कालीन प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांना समजली आणि त्यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकसाठी जातोय या विचारानं रातोरात स्वतःचं घर बँकेकडे गहाण ठेवून त्यांना आर्थिक मदत केली. खाशाबा जाधव यांनी देशासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून प्रत्येक भारतीयांच्या माना उंचावल्या. यानंतर कोल्हापूर आणि खाशाबा जाधवांचं नातं बहरत गेलं. त्यांनी कोल्हापुरात कित्येक कुस्त्यांचं आयोजन केलं, त्यात स्वतःही भाग घेतला. कित्येक कुस्त्या जिंकल्या आणि त्यातून जी रक्कम मिळाली ती प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी जे घर गहाण ठेवून मदत केली होती ते घर परत मिळवून देण्यासाठी ती रक्कम देऊ केली. खाशाबा जाधव ऑलिम्पिकनंतर 1955ला पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले आणि असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून निवृत्त झाले. मात्र निवृत्तीनंतर त्यांना हक्काच्या पेन्शनसाठी सुद्धा झगडावं लागलं होतं. आता तरी या ऑलिम्पिक वीराला भारत सरकारनं पद्म पुरस्कारानं सन्मानित करावं हीच सर्वांची इच्छा आहे.